नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात की वैवाहिक गुणमेलन कशा पद्धतीने पाहिलं जातं. विवाह जुळवताना प्रत्येक वधूवरांच्या आईवडिलांना वाटतं की आपल्याला चांगल्या प्रकारचा जावाई मिळावा किंवा चांगल्या प्रकारची आपल्याला आपल्या मुलाला पत्नी मिळावी. तर त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. विवाह जमवत असताना आई वडिलांनी अत्यंत काळजी घेण्याचं कारण म्हणजे विवाह करत असताना प्रत्येक वधूवरांचे गुणमेलन करणे अत्यंत आवश्यक आहे. का आवश्यक आहे ते तुम्हाला सांगतो. विवाह गुणमेलन मार्गदर्शन याच्यासाठी मी करत आहे की जन्मलग्न कुंडलीवरून वधूवरांचे वैवाहिक सुख, कौटुंबिक सुख, ग्रहसौख्य, त्यांचं चारित्र्य, कामसौख्य, त्यांचं आयुष्य दोघांचं मिळून किती आहे त्याचप्रमाणे त्यांच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये अरिष्ट योग आहे का, वैधव्य योग आहे का, विधुर योग आहे का, दोघांना संततीचा योग आहे का, हे सर्व गोष्टी त्यांच्या जन्मलग्न कुंडलीहून पाहिल्या पाहिजेत. जर या सर्व गोष्टी एकमेकांच्या कुंडलीला पूरक असतील तर विवाह करण्यास कोणत्याही प्रकारचे अडचण निर्माण होत नाही. परंतु आजकाल केवळ आणि केवळ गुणमेलन केलं की पुढे पडतात, कुंडली कोणीही बघत नाही. मग आम्ही सगळं बघून विवाह केला असं पण भरपूर जण म्हणतात. मग विवाह झाल्यानंतर अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम, अनेक प्रकारचे ताणतणाव निर्माण होतात. मग त्यावेळेला विवाह झाल्यानंतर आपण त्या गोष्टीला काहीही करू शकत नाहीत. म्हणून विवाहाच्या अगोदर विवाह गुणमेलन करणे आणि त्याबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन करून घेणे अत्यंत काळाची गरज आहे. म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये विवाह गुणमेलन कशा पद्धतीने केलं जातं, विवाह गुणमेलन करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतल्या जाते, विवाह गुणमेलन करत असताना 8 प्रकारे विवाह गुणमेलन केल्या जातं. 8 प्रकारे म्हणजे एकूण 36 गुण असतात. 36 पैकी 18 किंवा 18 पेक्षा जास्त गुण जुळले तरच विवाह करता येतो. मग त्या मध्ये 8 प्रकारे गुण मिळवल्या जातात. मग 8 प्रकारे कशा पद्धतीने गुण मिळवतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. आपल्याला ज्या वेळेला विवाह करायचा असतो त्यावेळेला आपण बायोडाटा काढतो. जन्म झाल्यानंतर जी जन्मलग्न कुंडली आपले आईवडील काढतात तर त्या जन्मलग्न कुंडलीनुसार दोघांचेही नक्षत्र चरण मिळवले तर टोटल 36 गुण येतात. तर 36 पैकी नक्षत्र दूरचं असेल किंवा नक्षत्रापासून अनेक प्रकारचे ग्रहमैत्रीचा दोष असेल किंवा वश्य दोष असेल, विप्र दोष असेल किंवा त्याच मध्ये अनेक प्रकारे त्याचे 8 कारण आहेत. 8 कारण कशा पद्धतीचे आहेत? तारा गुणाचा दोष असेल, योनी मैत्रीचा दोष असेल, ग्रहमैत्रीचा दोष असेल, राशीकूटचा दोष असेल किंवा नाडी दोष असेल, असे 8 प्रकारचे दोष असतील तर कुठे ना कुठेतरी गुण कमी जुळू लागतात. म्हणून वधूवरांच्या जन्म नक्षत्रानुसार आपण 36 गुण कसे मिळतात ते या व्हिडिओमध्ये पाहूयात. विप्र, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण आहेत. त्या 4 वर्णांपैकी आत्मिक शक्तीचा दर्जा वर्णावरून ठरवला जातो. म्हणून दोघांचे वर्ण जर जुळत असतील तर 1 गुण मिळतो. त्याचप्रमाणे दुसरा जो प्रकार आहे जलचर, वनचर, कीटक आणि मानव चतुष्पाद असे 5 वश्य आहेत. मग ते 5 वश्य जर दोघांचे जुळत असतील तर 2 गुण मिळतात. त्याच पद्धतीने वधूवरांची नक्षत्रे परस्परांच्या नक्षत्रांपासून किती दूर आहेत हे पाहून मोजल्यापासून, म्हणजे स्वतःच्या नक्षत्रापासून पुढचं नक्षत्र किती दूर आहे ते मोजून घेतल्यानंतर त्याला भागून त्यावर गुण ठरवले जातात. मग त्या वश्य गुणाचे आपल्याला 3 गुण प्राप्त होतात. त्या तारा गुणाचे आपल्याला 3 गुण प्राप्त होतात. अभिजित नक्षत्र धरून 28 नक्षत्रे आहेत.
त्याला 14 योनीमध्ये विभागलेला आहे, म्हणजेच 14 योनीमध्ये त्याला बसवलेलं आहे. या योनीवरून माणसाची कामवासनेची पूर्ती करून घ्यावयाची प्रवृत्ती समजते. त्याचप्रमाणे योनी मैत्रीस 4 गुण दिलेले आहेत. योनी मैत्रीवरून मानवाची म्हणजे वधूवरांची स्वभाव गुणदोषाने यथार्थाने आपल्याला ज्ञात होतात. त्यामुळे अत्यंत गरजेची गोष्ट आहे योनी मैत्री. त्याचप्रमाणे दोघांचे जन्म नक्षत्र जुळत असताना वधूवरांच्या नक्षत्रानुसार आणि वधूवरांच्या राशीनुसार ग्रह मैत्री सुद्धा अत्यंत गरजेची आहे. त्यांच्या ग्रहशील चक्रानुसार ग्रह मैत्रीमध्ये 5 गुण मिळतात. म्हणून दोघांची ग्रह मैत्री पूर्ण असेल तर 5 गुण मिळतात, कमी असेल तर थोडे कमी गुण मिळतात. त्याचप्रमाणे एकूण गणाचे पण 6 गुण आहेत. तर 3 प्रकारचे गण असतात, देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. यावरून माणसाची मनोप्रवृत्ती समजते. कोणत्या गणाची कोणत्या गणाशी मैत्री आहे, ती कोणत्या गणाशी पूरक आहे हे ठरवताना ते गुण, आता मनुष्यगण राक्षसगण चालत नाही, मनुष्यगण देवगण चालतं. मनुष्यगण राक्षसगण जर जुळवलं तर राक्षसगणाची मनुष्यगणाची मैत्री जमत नसल्यामुळे दोघांमध्ये वितुष्ट येण्याचे अनेक प्रकारचे कारण निर्माण होऊ शकतात. मनुष्यगण देवगण चालतं, देवगण राक्षसगण चालतं, पण मनुष्य राक्षसगण चालत नाही. म्हणून जर हे मनुष्य राक्षस येत असेल तर त्या ठिकाणी 0 गुण प्राप्त होतात. त्याच पद्धतीने वर राशी व वधू राशी या कुटास 7 गुण दिलेले आहेत. म्हणजे वर राशीपासून वधूची राशी मृत्यूषडाष्टक दोषामध्ये येऊ नये. म्हणजे वराच्या राशीपासून वधूची राशी जर 8वी येत असेल किंवा वधूच्या राशीपासून वराची राशी जर 6वी येत असेल तर त्याला मृत्यूषडाष्टक दोष असं म्हटलं जातं किंवा कुटदोष असं पण म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी प्रीती षडाष्टक असेल तर एकदम उत्तम. त्याच पद्धतीने नाडी दोष, नाडी दोषाला सगळ्यात जास्त नाडी दोष म्हटलं की विवाह रद्द करायला जास्त वेळ लावत नाहीत. म्हणून नाडीमध्ये 3 प्रकार आहेत, आद्य नाडी, मध्य नाडी, अंत्यनाडी असे 3 प्रकारच्या नाड्या असून यात सर्वात जास्त गुण या नाडी योगाला दिलेले आहेत. जर नाडी दोष असेल तर 8 गुण डायरेक्ट कमी होतात. म्हणून नाडी दोष दोघांची एक नाडी असेल तर 0 गुण प्राप्त होतात. जर दोघांची वेगवेगळी नाडी असेल तर 8 ला 8 गुण तुम्हाला प्राप्त होतात. म्हणून नाडी दोषाला इतके महत्व आहे की नाडी दोषानुसार जन्मलग्न कुंडलीमध्ये किंवा जन्म राशी वर्ण आपल्या जीवनामध्ये किती प्रगती होईल किंवा आपलं जीवन किती सुखी होईल किंवा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे त्रास आपल्याला जाणवतील का, हे सगळं आपण या नाडी दोषावरून आपण जाणून घेऊ शकतो. त्यांना संतती होईल का हे पण या नाडी दोषावरून कळतं. 3 प्रकार आहेत नाडी दोषाचे. आद्य नाडी वात प्रकृतीची आहे, मध्य नाडी पित्त प्रकृतीची आहे, अंत्यनाडी कफ प्रकृतीची आहे. त्याचप्रमाणे ह्या दोषांचा संबंध जुन्या ज्योतिर्विदांनी म्हणजेच जुने जे ज्योतिष्य होते त्या ज्योतिषी लोकांनी असा अनुमान लावला होता की अनुवांशिक दोषांशी जोडलेले आहेत. म्हणजेच विवाहरूपास उत्तम संततीचे फळ जर आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर संसारिक जीवनामध्ये वंश वाढणे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मग आपला वंश पुढे चालणे, संतती होणे अंतिम सुख आहे. विवाह करणे कशासाठी करायचा की आपल्या जीवनामध्ये विवाह झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी आपला परिवार वाढला पाहिजे, आपला वंश वाढला पाहिजे, आपल्या वंशाला वेल लागला पाहिजे. त्यानुसार विवाह करण्याचं कारणच आहे की मनामध्ये कुठे ना कुठेतरी विवाह झाल्यानंतर 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्षानंतर संततीची इच्छा क्रिएट होते आणि ती संतती व्हायलाच पाहिजे. म्हणून नाडी दोष अत्यंत गरजेची गोष्ट आहे. म्हणून आपल्या भारतवर्षामध्ये किंवा आपल्या देशामध्ये सुप्रजा निर्माण करण्यासाठी विवाह रूढी मान्य आहे.
स्त्री पुरुषांचे शारीरिक मानसिक मेलन हे वंश प्राप्तीसाठी धर्माने विवाह रूपाने मान्य केलेले आहे. म्हणून समान नाडी म्हणजे एक नाडी जर आली तर प्रकृती जी एक नाडी आली तर दाम्पत्य ही नाडी दोष जास्त प्रकाशित करतात. म्हणजे एक नाडी असेल तर जे दाम्पत्य निर्माण होतं ते अनेक प्रकारचे दोषास्पद होतं. एखाद्या वेळेला अपंगत्व प्राप्त होतं, एखाद्या वेळेला संतती राहिल्यानंतर गर्भामध्ये हे अवयव आहेत तो अवयव नाहीये, अनेक प्रकारचे असे निकृष्ट निर्माण होतात. म्हणून हा दोष फार मोठा समजतात. मग एक नाडी आली की विवाह टाळायचा प्रयत्न करतात. पण त्यामध्ये पण एक प्रावधान आहे की दोघांची जर एक नाडी आली तर एक नाडीचा दोष जाऊ शकतो जर एक चरणामध्ये जर एक राशीमध्ये येत नसेल किंवा एका ह्याच्यामध्ये येत नसेल तर. म्हणजे पंचांगामध्ये नाडी पादवेद नावाचे एक कोष्टक आहे. त्या कोष्टकामधून जर आपण पाहिलं तर नाडी दोष जर जात असेल तर 101% आपण तो विवाह करू शकतो. मग तो विवाह टाळण्याची काही आवश्यकता भासत नाही. म्हणून हे सर्व गुण चंद्र नक्षत्रावर पाहतात. म्हणजे जे आपलं जन्म नक्षत्र आहे ज्यावरून आपण जन्म नाव काढतो त्या नक्षत्रावरून हे सगळे गुण पाहिल्या जातात. पण एवढेच पाहणे योग्य ठरत नाही, कारण की यामुळेच विवाहानंतर अनेक समस्या उद्भवतात. त्या निवारणासाठी पत्रिकेतील इतर गोष्टींचाही विचार करावा लागतो. जन्म नक्षत्रावरून हे गुणमेलन आधारित आहे. कारण की जर दोघांचे जन्म नक्षत्र आपण व्यवस्थित पाहिले सगळं पाहून सुद्धा त्या पुढेही जन्म कुंडली पाहणे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मग त्यानंतर अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यायची गरज नाही. का? जन्म लग्न कुंडली पाहिली, दोघांची जन्म कुंडली जुळाली तर आपल्याला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. म्हणून गुणमेलन पाहिल्यानंतर सुद्धा जन्म लग्न कुंडली पाहणे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. गुणमेलन आजकाल तर डायरेक्ट ॲपवर मोबाईलवर टाकतात आणि इतके गुण जुळाले म्हणून डायरेक्ट सांगतात. मग त्याच्यावर मंगळ दोष पण नाही असं पण सांगितलं जातं. पण दोघांच्या जन्म लग्न कुंडलीनुसार कोणता दोष आहे, कोणता दोष नाहीये, दोघांचं आयुष्य चांगलं आहे का, दोघांचं जीवन सुखमय आहे का, दोघांच्या जीवनामध्ये प्रगती आहे का, दोघांचं जीवन चांगल्या पद्धतीने योग्य मार्गामध्ये चालेल का, सांसारिक उपभोग चांगल्या पद्धतीने घेता येतील का, या सर्व गोष्टींचा विचार जर जन्म लग्न कुंडलीतून केला आणि ते जर चांगल्या पद्धतीने उतरत असेल तर तो सांसारिक जीवन कधीही कोणत्याही प्रकारे अडचणीमध्ये येत नाही. त्यांचं जीवन शेवटपर्यंत सुखमय आनंदात आणि शेवटपर्यंत खूप सुखात जाऊ शकतं. म्हणून काही नक्षत्र अशुभ आहेत. ती कोणकोणती आहेत? ती दोषकारक आहेत. मघा नक्षत्र, अश्लेषा नक्षत्र, मूळ नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र, अजून अनेक प्रकारचे नक्षत्र आहेत. हे सगळे नक्षत्र दोषामध्ये येतात. म्हणून त्यातही काही विशिष्ट चरणांवरती जन्म झाला असेल तर तो दोषास्पद आहे. मग हा जन्म नक्षत्र दोष अशा नक्षत्रांशी विधिवत जनन शांती म्हणजे जन्म नक्षत्र शांती केली असेल, म्हणजे जन्मल्याबरोबर केली असेल तर तो दोष ऑटोमॅटिक निवारण होतो. म्हणून लहानपणी जन्म नक्षत्र शांती करत होते. जन्म झाल्यानंतर जन्मकुंडली काढायची, जन्म नक्षत्र दोष आहे का बघायचं आणि जन्म नक्षत्र शांती करून घ्यायची. म्हणजे भविष्यात कोणत्याही प्रकारचे अडचण निर्माण होऊ नये त्याकरिता जनन शांती करणे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. म्हणून हे विवाह गुणमेलनासाठी झालं. आपण भविष्यात जन्म लग्न कुंडली दोघांची कशी जुळवायची, कोणते स्थान पाहायचे याच्यावरही आपण व्हिडिओ पाहूयात. भविष्यात 1-2 दिवसामध्ये मी व्हिडिओ टाकतो, ते पण तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.